तुम्हाला साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू कुठं आहे? साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू इथं आहे. या कुंकुमाला वाचवायचं आहे साहेब तुम्हाला. अहो साहेब, साहेब लाल दिव्याच्या गाडीतून बाहेर या. संघर्ष मनोज जरांगे पाटलांकडे या साहेब. हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. आमचा विरोध हा कुठल्या जातीला नाही, आमचा विरोध हा कुठल्या धर्माला नाही. हाके हाके मराठ्यांचं आरक्षण कसं असतं बघायचं ना. मराठ्यांचं उपोषण असं असतं के बिगर पाण्याचा बिगर अन्नाचा. हाके वडापाव खाऊन उपोषण होत नसतं के. पुढे जाऊन सांगतो अरे हाके तुमच्या उपोषणाच्या समोर तुम्ही काय केलंय? वडापावचा गडा टाकलाय. अरे काय हाके तुमची अवस्था आहे? अरे उपोषण करावं फक्त एकाच वादळानं. त्या वादळाचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील. अरे हाके जरांगे पाटलावरती एकीने उल्लेख करतो तो. लक्षात ठेव हाके जरांगे पाटला काय बोलला. अरे हाके तू तर तमाशातला तमासगिरा. महाराष्ट्राला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे. तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे, राजकीय पक्ष बाजूला ठेवा, राजकीय नेते बाजूला ठेवा, राजकारणाच्या चपला बाहेर सोडा आणि बिगर चपलाचं आपल्या बापाच्या लढ्यासाठी अंतरवालीमध्ये या. अंतरवालीमध्ये आपल्याला नेता महत्वाच नाही, पक्ष महत्वाच नाही. आपल्याला महत्वाचं आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण. आणि आरक्षणासाठी आपल्या पुराण्या घराच्या बाहेर पडलं पाहिजे.